आज 13 मे. पवित्र मरियेने 1917 साली संत लुसी, जसिंटा आणि फ्रान्सिस्को ह्या 3 धनगर मुलांना दर्शन दिल्याचा दिवस आणि त्यानंतर 13 ऑक्टोबर 1917 पर्यंत पवित्र मरियेने ह्या 3 धनगर मुलांना एकूण 6 वेळा दर्शनं दिली आणि ह्या सगळ्या काळांमध्ये त्यांना बराच छळ सहन करावा लागला. तरी देखील मुलांनी आपली पवित्र मरियेवरील श्रद्धा तसूभरही ढळू दिली नाही. पवित्र मरियेने त्यांना मोलाचा संदेश दिलेला. पश्चाताप करा, प्रार्थना करा आणि त्याग करा. पश्चाताप करायचा म्हणजे नुसतं पापांपासून दूर राहायचं नाही, तर पश्चाताप करायचा म्हणजे आपलं मन बदलायचं, आपलं मत बदलायचं, आपले विचार बदलायचे, आपली दृष्टी बदलायची, आपल्या शब्दांमध्ये बदल करायचा, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायचा, एकंदरीत दृष्टिकोनामध्ये, प्रवृत्तीमध्ये, विचारसरणीमध्ये, कार्यपद्धतीमध्ये बदल करायचा. पवित्र मरियेने देखील तशाच प्रकारचा बदल स्वतःच्या जीवनामध्ये केला. परमेश्वराची योजना समजल्यानंतर तिने आपली स्वप्ने बाजूला ठेवली आणि परमेश्वराची योजना स्वीकारली. प्रार्थना करा हा दुसरा संदेश तिने दिलेला. स्वतः पवित्र मरिया प्रार्थनेच्या वातावरणामध्ये राहत होती. त्या वातावरणामध्येच गाब्रिएल देवदूताचा संदेश तिच्या कानावरती पडला. त्या प्रार्थनेच्या वातावरणातच ती अलिशेबेकडे धावत गेली. तिच्याही घरी तिने माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्या ठाई माझा आत्मा उल्हासला आहे, अशा शब्दामध्ये परमेश्वराचा गौरव केला. प्रत्यक्ष देवदूतांनी गायलेलं गायन, स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती, हे गायन तिने स्वतःच्या कानांनी नंतर ऐकलं. शिमोनाचा स्तोत्र देखील तिने ऐकलं की हे परमेश्वरा, आता आपल्या दासाला तू शांतीने जाऊ देत आहेस, कारण मी माझ्या डोळ्यांनी तुझं तारण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे पवित्र मरिया प्रार्थनेच्या वातावरणामध्ये जीवन जगली आणि शेवटी प्रार्थनेच्या वातावरणामध्ये असतानाच पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला, तेव्हा ती देखील त्यांच्यामध्ये उपस्थित होती. पवित्र मरियेचं एकंदरीत जीवन प्रार्थनामय होतं आणि म्हणूनच तिने दिलेला संदेश नुसता संदेश नव्हता, तर प्रत्यक्ष तिने जे काही केलेलं होतं तेच आचरण्यासाठी पाचारण तिने केलेलं होतं. तिसरी गोष्ट तिने मुलांना सांगितली आणि ती म्हणजे त्याग करा. पवित्र मरियेने स्वतः खूप मोठा त्याग केला होता. आपल्या स्वप्नाचा त्याग केला होता, आपल्या घरादाराचा त्याग केला होता, आपल्या नातेवाईकांचा त्याग केला होता. कदाचित ज्या वेळेला ती गरोदर राहिली त्यावेळेला काही नातेवाईकांनी नाकं मुरडली असतील, परंतु पवित्र मरियेने सगळ्या प्रकारची दुःखे सहन केली आणि त्याचा कळस क्रूसाच्या पायथ्याशी. अशा प्रकारे पवित्र मरियेने त्याग केला होता. पवित्र मरियेने हाच संदेश जेव्हा मुलांना दिला तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. रोजरीची प्रार्थना करा. रोजरीची प्रार्थना करत असताना पाप्यांसाठी विशेष प्रार्थना करा. पाप्यांच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करा. विशेष करून ज्यांना परमेश्वराच्या दयेची अधिक जरुरी आहे त्यांना परमेश्वराने नरकाच्या अग्नीपासून वाचवावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशा प्रकारे फातिमेचा संदेश आज आपण आपल्या अंतःकरणामध्ये अगदी खोलवर रुतूया. हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविताना नक्कीच आपल्याला खूप त्रास होईल, परंतु आजच्या पहिल्या वचनात सांगितल्याप्रमाणे स्तेफन वरून उद्भवलेल्या वादंगामुळे बऱ्याच लोकांना त्रास झालेला आहे, परंतु ते सगळे लोक प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता इतरत्र देण्यासाठी निघून गेले आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचं त्यांनी परिवर्तन घडवून आणलेलं आहे.
म्हणजे जेव्हा आपण परमेश्वरासाठी त्याग करतो, कष्ट करतो, परिश्रम करत असतो, तेव्हा ते कधीच वाया जात नसतात. फातिमा मातेच्या मध्यस्थीने आपल्याला देखील परमेश्वराच्या कार्यासाठी थोडं फार दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे आमच्या फातिमा माते आम्हासाठी प्रभूजवळ मध्यस्थी कर.